एकनाथ शिंदेंकडून अमित शहांकडे विधान परिषदेच्या सभापती पदासह 12 मंत्रिपदाची मागणी। मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय नाही। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर निर्णय होणार, सूत्रांची माहिती। 2 डिसेंबरला शपथविधी होणार। 1 डिसेंबरला महायुतीची बैठक। भाजपचे 2 निरीक्षक मुंबईत येणार। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवणार राज्याचा मुख्यमंत्री। मोदींशी चर्चेनंतर सीएम पदाबाबत निर्णय, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। अजित पवारांना अर्थ आणि उपमुख्यमंत्रीपद, भाजपकडे महसूल आणि गृहमंत्रीपद, शिवसेनेकडे नगरविकास पीडब्ल्यू खातं असणार, सूत्रांची माहिती। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद, सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला माहिती। फेब्रुवारीपूर्वी पालिका निवडणुकांची शक्यता। 227 प्रभागांमधील गणित जमण्यास राजकीय पक्षांकडून सुरुवात। स्वबळासाठी ठाकरे गट आग्रही, तर मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष। नागपुरात बाईकवरील सहप्रवाशाला आजपासून हेल्मेट घालणं बंधनकारक। शहरात जागोजागी लावलेल्या कॅमेऱ्यांमधून पोलीस ठेवणार लक्ष। विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भातील सर्वच मुख्य शहरांचं तापमान गेलं 15 डिग्रीच्या खाली। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। राज्यात निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला, मात्र अजूनही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सीएम पदाबाबत निर्णय होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदीच मुख्यमंत्री ठरवणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुंबईमध्ये आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची बैठक होणार आहे, तर भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तर काल रात्री उशिरापर्यंत अमित शहांबरोबर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि आज देखील मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे। तर आपण ही तिन्ही दृश्य सध्या पाहतोय। बैठकांमधली ही दृश्य आहेत। नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेणार आहेत। तर दिल्लीतील बैठक झाल्यानंतर आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती कळतेय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बैठकीची वेळ आणि ठिकाण अजून निश्चित झालेलं नाहीये, मात्र अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि घेतलेले निर्णय यावर बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती कळतेय। तसंच सत्ता स्थापनेवरील चर्चा केली जाणार असल्याची माहिती देखील हाती आली आहे। तर आज मुंबईमध्ये देखील बैठक पार पडणार आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर शिवसेनेची भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदाची अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती। सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील बैठकीमध्ये शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे। मंत्रिपदामध्ये गृह, नगर विकासासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेंनी मागणी केल्याची माहिती मिळते। पालकमंत्रीपद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी शिंदेंनी अमित शहांना विनंती केली आहे। शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती देखील हाती आली आहे। तर महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी अमित शहांना दिल्याची माहिती सूत्रांकडून सध्या प्राप्त झाली आहे।
तर नवी दिल्लीतील शिंदे आणि शहांच्या बैठकीमध्ये खाते वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी नगर विकास आणि गृह खात्यांची मागणी केल्याची माहिती मिळते। तसंच सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतंय। मात्र गृह खातं सोडण्यास भाजपनं थेट नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गृह खातं, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, गृहनिर्माण, वन, ओबीसी मंत्रालय, त्याचबरोबर पर्यटन, सामान्य प्रशासन ही खाती भाजपकडे असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता आहे। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकनाथ शिंदेंना भाजपचा हा प्रस्ताव मान्य झाल्यावर पुढच्या हालचाली होणार असल्याचं देखील समजतंय।